नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे आजच्या पेपरचं पेपर अनालिसिस. स्पेक्ट्रम अकॅडमीकडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. जलाशयाच्या क्षेत्रात पावसाची प्रतीक्षा, पाणी साठ्यामध्ये प्रचंड घट झालेली आहे. आता बघू शकतो की गतवर्षीच्या कंपॅरिझनमध्ये आता ही विभाग वाईज आपले जे प्रशासकीय विभाग आहेत महाराष्ट्राचे, त्याच्यामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये जी घट झालेली आहे, तसंच औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक आणि पुणे असे जे आपले प्रशासकीय विभाग आहेत 6, त्याच्यामध्ये सद्यस्थितीची गतवर्षीच्या याच्यामध्ये कंपॅरिझन केलेलं आहे की विभागावर पाणीसाठा कशा पद्धतीने कमी झालेला आहे आपण बघू शकतो. कोकण विभाग आणि पश्चिम महाराष्ट्र वगळता राज्यात बहुतांश ठिकाणी ऑगस्टमध्ये मोठा पाऊस झाला नाही, त्यामुळे राज्यातील 15 जिल्ह्यात तुलनेत पावसाची कमी नोंद झालेली आहे आणि मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावासह पाणी साठ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठ्या पद्धतीने घट झालेला आहे. काही जिल्ह्यामध्ये आपण बघू शकतो ह्या 2च महिन्यांमध्ये जून आणि जुलैमध्ये पाऊस पडला. त्याच्यानंतर ही जी 4 महिन्याचा अवधी आहे तो क्लायमेट चेंजमुळे कुठे कुठे तरी पाऊसच पडला नाही, असं देखील IMDची आपले म्हणजे इंटरनॅशनल आपली वेदरची जी ऑर्गनायझेशन आहे त्यांनी प्रतिपादन केलेलं आपल्याला दिसतंय. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की ग.प. प्रधान यांच्या साहित्याचं जन्मशताब्दी वर्षामध्ये पुनर्प्रकाशन झालेलं आहे. साक्षरपी लेखक आणि विचारवंत प्र. प्रधान यांचं मराठी आणि इंग्रजी साहित्य बऱ्याच वर्षांनी पुन्हा वाचकामध्ये येणार असून प्रधान यांच्या सुरू असलेल्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ही साधना प्रकाशनातर्फे त्यांचं साहित्य पुनर्प्रकाशित करण्यात येत आहे. आता महाराष्ट्र साहित्य परिषद, साधना साप्ताहिक आणि साहित्य शिवार दिवाळी अंक यांची अक्षरधारा बुक गॅलरी यांच्यातर्फे ग.प. प्रधान यांच्या म्हणजे ज्यांची 100वी जी वाढदिवस आहे त्याच्या निमित्ताने विचारसृष्टी आणि समकालीन राजकारण या विषयावर श्रमिक पत्रकार भवन येथे त्या 10 वाजता परिसंवाद होणार आहे आणि या कार्यक्रमाला बरेच उपस्थित ज्येष्ठ नेते म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, कुलपती, सिम्बॉसिस विद्यापीठाचे उपस्थित राहणार आहे. याच्यामध्ये या आठवड्याच्या साधनेचा अंक प्रधान मास्तरांना समर्पित असून 1857 ते 1947 भारतीय स्वातंत्र्याचा संगमावर आधारित स्वातंत्र्य संगमाचे महाभारत हे पुस्तक 20 वर्षांनी माझी वाटचाल आणि आत्मपूर पुस्तक त्यांच्या जन्मशताब्दीनुसार दिवशी प्रकाशित होणार आहे. 1965 आणि 1971च्या भारत पाकिस्तान युद्धादरम्यान प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाऊन लिहिलेल्या अनुक्रमे हाजी पीर, सोनार बांगला या 2 रिपोर्ताज पुस्तकाचे प्रकाशन बांगलादेश निर्मितीला 50 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्तानं दिवाळी दरम्यान भाकरी आणि स्वातंत्र्य असंग्रहित लेखन संकलन साधनेचे 14 वर्ष लिहिलेल्या संपादिकेची निवडणूक अग्रलेख हे देखील या कार्यक्रमांमध्ये प्रकाशित होणार आहे. ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ डॉक्टर गेल ऑम्लेट यांचं निधन झालेलं आहे. ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ श्रमिक मुक्ती दलाच्या संस्थापक सदस्य डॉक्टर गेल ऑम्लेट शलाका पाटणकर यांचं निधन झालेलं आहे. यांच्या आपण बघितलं तर मूळ अमेरिकेतील डॉक्टर गेल या पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर चळवळीचा अभ्यास करण्यासाठी त्या भारतात आल्या होत्या. वेगवेगळ्या चळवळीचा अभ्यास त्या करत होत्या. त्याच्यामध्ये महात्मा फुले यांच्या चळवळीवर त्यांनी वसाहतीक समाजातील सांस्कृतिक बंड हा प्रबंध आणि अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठात सादर करून PhD पदवी त्यांनी संपादन केली. डॉक्टर गेल यांनी बुद्ध, फुले, आंबेडकर, मार्क्स यांच्या स्त्री मुक्तीवादी विचारांची संत साहित्याची नवी मांडणी त्यांनी केली. स्त्री आणि आदिवासी चळवळीमध्ये देखील त्यांनी काम केलं. श्रमिक मुक्ती दलाच्या संस्थापक सदस्य असलेल्या डॉक्टर गेल यांनी त्यांच्या पतीसह पाणी वाटपासाठी देखील मोठा लढा दिला. डॉक्टर गेल यांनी 25 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित असून त्यामध्ये प्रामुख्याने कल्चरल रिव्हॉल्ट इन कॉलॉनिकल सोसायटी, द नॉन ब्राह्मण मुवमेंट इन वेस्टर्न इंडिया, सिकिंग बेगमपुरा, बुद्धिझम इन इंडिया, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, दलित अँड डेमोक्रेटिक रिव्होल्युशन, अंडरस्टँडिंग ऑफ कास्ट, वी विल स्मॅश द प्रिझन आदीचा समावेश यांच्या म्हणजे यांच्या पुस्तकामध्ये आहे. त्याच्यामध्ये सत्यशोधक विचारामधून शेतकरी महिला संघर्ष चळवळीसाठी तसेच जात, वर्ग, वर्ण, स्त्री दास्य अशा सर्व विषमता दूर करण्यासाठी रचनेच्या विरोधात काम करत होत्या. विशेषतः स्त्रियांवर गृहिणी म्हणून तसेच कामाच्या ठिकाणी असा दुहेरी भार याबाबत त्यांनी मूलगामी विचार मांडले आणि या मूलगामी चिंतन त्यांनी केले. स्त्रियांच्या समानतेच्या चळवळीला अभ्यासपूर्ण परिणाम देणं हे त्यांचं एक प्रकारे योगदान आहे असं विविध जे पण आहेत की उपसभापती विधान परिषदेच्या अशी वर्णन त्यांच्या बाबत केलेलं आहे.
नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे तालिबानच्या सहकार्यावरच सैन्य महागार अवलंबून, असं बायडन यांनी प्रतिपादन केलंय की अमेरिकेचे अफगाणिस्तानातून 31 ऑगस्ट पर्यंत सैन्य माघारीस तयार आहे, पण त्यासाठी तालिबानचं सहकार्य करण्याची गरज आहे. त्यांनी सहकार्य केले तरच सैन्य माघारी जाऊ शकते, असे अमेरिकेचे अध्यक्षांनी सांगितलेले. अमेरिकेचे 5,800 सैनिक सध्या हमीद करजावी आंतरराष्ट्रीय विमानतळावर तैनात आहेत. हा विमानतळ काबूलमध्ये आहे आणि या तालिबाननं 15 ऑगस्ट रोजी अफगाणिस्तानातील सत्ता हस्तगत केली असून अमेरिकी सैन्य माघार जाण्याच्या 2 आठवडा आधीच देशाचा त्यांनी ताबा घेतला. तालिबानचा प्रवक्ता झनीमुल्ला मुहाहिद यांनी काबूल येथे सांगितले की अमेरिकेने वेळेत सैन्य माघारी घ्यावे, त्यानंतर आम्ही अफगाणिस्तान आणि इतर लोकांना विमानाने दुसरीकडे हलवू देणार नाही, असं त्यांनी प्रतिपादन केले. आणि ह्याच्यामध्ये जे डिबेट दिसतंय USA, चायना आणि तालिबान यांचा खरंच एक रंगत येणार आहे की काय याचे परिणाम, काय रिपकशन असणार आहेत. आणि खरंच खूप डेंजरस रिपकशन असणार आहेत की तालिबान ज्यांनी हल्ला केलाय काबूलमध्ये किंवा पूर्ण अफगाणिस्तानमध्ये, त्याचे रिपरकशन आणि त्याचा जो परिणाम आहे पूर्ण वर्ल्डवर, कशा पद्धतीने वर्ल्डचे इक्वेशन बदलणार आहे हे येत्या काळात आपल्याला दिसूनच येईल. सरकारचे नवे वेठबिगार, याच्यामध्ये सार्वजनिक आरोग्य सेवेत मोठ्या प्रमाणावर कंत्राटी कामगारी आहेत आणि सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याची तक्रार त्यांची सार्वत्रिक आहे. कोरोना काळात एडस नियंत्रण कर्मचाऱ्यांनी देखील कोविड युद्ध म्हणून काम केले, याचीही दखल न घेण्यासाठी सरकार धोरणात्मक पळवाटा शोधते आणि त्या त्यांना मिळत आहेत. आता बघा की कोविड कहरच्या काळात राज्यातील आरोग्य यंत्रणेवर किती ताण पडला हे सांगायची गरज नाहीये. या कठीण परिस्थितीत आरोग्य तसेच इतर खात्यातील जे कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांनी राज्य सरकारच्या आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केला. पण संकट काळात सरकारच्या मदतीला उभे राहिलेल्या या कर्मचाऱ्याच्या कामाची दखल तर घेतलेली गेलेली नाहीयेच, शिवाय एरवीच्या रास्त मागणी देखील पाने पुसलेली नाहीये. आता ही गत 1998 पासून एक एड्स जे आहे HIV त्याच्यावर काम करणाऱ्या राज्यातील महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था ही जी आहे मरा एनिस अंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी जी कामगार होते त्यांनी दिल्ली येथील राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेसाठी महाराष्ट्रात ही संस्था स्थापन केली होती आणि या पद्धतीने विविध रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी ही संस्था काम करत होती. मरेनियस यांच्या माध्यमातून शहरी ग्रामीण रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय यांच्या एक पातळीवर एकात्मिक समुपदेशन तसेच विधी चाचणी केंद्र चालवले जात होते. त्यामुळे लैंगिक गुंतागुंतीच्या समस्या, HIV एड्स या गंभीर आजारासंदर्भात नियंत्रण निर्मूलन याचे कार्यक्रम चालवले जात होते. या केंद्राच्या माध्यमातून 2100 उच्च शिक्षित कर्मचारी कंत्राटी पद्धतीने माफक मानधनावर सेवा बजावतात. या प्रक्रियेमध्ये दरवर्षी 70 ते 80 लाख व्यक्तिगत तपासणी केली जाते. यांनी काय केलेले आहे, ह्यांच्या संस्थेकडून जे पण कोरोना वॉरियर आहेत त्यांची कुठल्याही पद्धतीने दखल न घेतली गेलेली आहे. त्यांनी जे कोरोना काळात जे योगदान दिलेलं आहे, त्यांनी काय केलंय, कोविड महासाथीच्या कामासोबतच आपले एड्स निर्मूलनासोबत देखील काम पारावे त्यांना लागलेलं आहे. आणि टाळेबंदीच्या काळात देखील HIV बाधित लाभार्थ्यांना वेळेत औषधोपचार, म्हणजे एकाच टायमाला त्यांनी 2 कामं केलेली आहेत की एड्सच्या रुग्णालयाला निर्मूलनासाठी मदत केली, तसेच कोविड साथीच्या कामासाठी देखील त्यांनी मदत केली. त्याच्यामध्ये पण त्यांना अतिरिक्त कामाची शाबासकी मिळाली का ना प्रोत्साहन ना भत्ता. जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन कलमाअंतर्गत एरवी दुर्लक्ष असलेल्या आरोग्य यंत्रणेतील महत्वाच्या घटकावर जबाबदारी देऊन आरोग्य यंत्रणेवरील ताण हलका करण्याचा प्रयत्न केला, परंतु कर्मचाऱ्यावर पडलेला जो अतिरिक्त ताण आहे त्याची पातळी म्हणजे त्यांनी 2 कामं जरी केली त्यांना अतिरिक्त भत्ता नाही, काहीच नाहीये आणि या कामाची शाबासकी तर लांबच आहे. तर खर्च कमी करणाऱ्या नादात गेल्या काही वर्षात सरकारी यंत्रणेमध्ये कंत्राटीकरण सुरू आहे. सार्वजनिक आरोग्य विभागातही यातून सुटलेला नाहीये. म्हणजे कर्मचारी जे आहेत हे एका डिपार्टमेंटचे असतात, परंतु त्यांच्याकडून डबल काम केलं जातं, पण त्यांना ऍडिशनल भत्ता काहीच दिला जात नाहीये, हे यामार्फत लेखकाला सांगायचं आहे. आता याच्यामध्ये चलनीकरण चालेल का? आता याच्यामध्ये अणु उत्पादक संसाधनासह जी आपली नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईन आहे त्याच्या संदर्भात हे आर्टिकल आहे. त्याच्यामध्ये अनुत्पादक संस्थांसह खासगी गुंतवणूकदारांच्या मदतीने पुन्हा उत्पादक बनवण्याचा उत्तम विचार अंमलात येण्यासाठी अर्धी पारदर्शक नियामक व्यवस्था असायला हवी. आता याच्यामध्ये 5 वर्षापूर्वी जे आपलं निश्चलीकरण अनुभव आपण केलेला आहे, तर सरकार चलनीकरांचा प्रयोग करून पाहतंय. आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याबाबत एक महत्वाकांक्षी योजना जाहीर केली. सरकारी मालकीची जी संसाधनं आहेत त्याच्या खासगी गुंतवणुकाच्या मदतीने त्यांना पुन्हा उत्पादक बनवणे आणि संभाव्य उत्पन्नातील हिस्सा सरकारीच्या तिजोरीत वळवणे
याच्या अंतर्गत नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईन म्हणजेच राष्ट्रीय चलनीकरण वाहिनी म्हणजे संभाव्य चलनीकरण प्रकल्पाचा एक व्यापक आराखडा आहे. त्याच्यामध्ये काय करणार आहेत की सरकारी मालकीच्या मालमत्ताचे 20 गटात गटीकरण करणार आहेत आणि विविध 12 मंत्रालय, राज्य सरकार याच्यामध्ये सहभागी होणार आहेत. याच अर्थात सर्वाधिक निधी अपेक्षित असेल तर महामार्गाच्या चलनीकरणातून 1.6 लाख कोटी, त्यानंतर रेल्वेमधून 1.5 लाख कोटी आणि वीज साठी जे प्रत्येकाच्या आधीचा समावेश आहे. या सर्व क्षेत्रात सरकारी मालमत्तेचा परतावा पुरेसा नाही. म्हणजे याच्यामध्ये काय करणार आहेत की एक प्रकारे सरकारच्या ज्या मालकीचे क्षेत्र आहे त्याचं डिव्हिजन करणार आहेत आणि त्याच्यामध्ये खाजगीकरणानुसार म्हणजे त्यांना एक प्रकारे रेंट वाईज चालवायला देणार आहे की तुम्ही आम्हाला चालू शकता, ह्या वर्षापर्यंत चालू शकता. जी पण कमाई असेल त्याची तर त्याच्यामध्ये हिस्सा ठरून आहे की सरकारचा एवढा राहील आणि खाजगी क्षेत्राचा एवढा राहील. म्हणजे आपण जसं एक शेत जमीन आपल्याकडे असेल आणि आपल्याला ते भट्टाने द्यायचंय, बत्तईने द्यायचंय, तर काय करतो की तो शेतकरी आहे त्याला आपण काही अन्न ठरवून देतो आणि बाकीचं पण आपण घेतो, बरोबर. त्याच पद्धतीने सरकारने जी कामाचं डिव्हिजन केलेलं आहे त्याच्यामधून मालकी ही सरकारचीच राहणार आहे, हे स्पष्ट आहे. मालकी या क्षेत्रावर सरकारचीच राहणार आहे. खाजगी क्षेत्र म्हणजे खाजगीकरण केलं जातंय म्हणजे फक्त त्यांनी तिथून इन्व्हेस्टमेंट करून एक प्रकारे त्यांना चालवण्यासाठी दिलं जात आहे आणि करार संपल्यानंतर ही पुन्हा मालकी जी आहे या धोरणामधून सरकारची राहणार आहे. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, नॅशनल मॉनिटायझेशन जी पाईपलाईन करण्यात आली आहे म्हणजे खाजगी क्षेत्राचं काय काय इन्व्हॉल्वमेंट केलं आहे त्याच्यामध्ये पारदर्शकता असणं हे खूप महत्वाचं आहे. हे आणि ती नियमावली सरकारने स्पष्ट करावी हे देखील एक प्रकारे लेखक सजेस्ट करतायत. आता नेक्स्ट इम्पॉर्टंट आर्टिकल आहे पारंपरिक तेलबियावर पाम चिरजोर. म्हणजे आपल्याला हे दिसतं की पाम तेलासाठी उत्पादन वाढावं म्हणून सरकारने विविध योजना आखलेल्या होत्या आणि त्या योजनेच्या अंतर्गत कशा पद्धतीने ग्राउंड लेवलवर सक्सेस भेटलेला आहे अशा पद्धतीने लेखक याचं वर्णन करतात की तेलासाठी पामची लागवड वाढवण्यास केंद्र सरकारने जवळजवळ 9,000 कोटी रुपयाची तरतूद केल्याच्या बातमीला वृत्तमूल्य नसल्याने गवागवा झाला नाही. तेलही गळे अग्रलेखात म्हटलंय की गवागवा झाला नाही आणि लोकसत्ता वगळता कुणी दखल घेतली नाही हे खरेच, परंतु यामागे वृत्तमूल्य नाहीये. म्हणजे एक प्रकारे 9,000 कोटी खरंच त्या स्कीमला भेटलेले आहेत का. तर याच्यामध्ये नॅशनल मिशन फॉर पाम ऑइल हे जे मिशन आहे त्याच्या अंतर्गत याला सरकार इन्व्हेस्टमेंट द्यायचं होतं. तर अदानी समूहातील कंपनी जी आहे ती पाम तेलाची सर्वात मोठी आयातदार आहे. तिला फायदा व्हावा म्हणून हम दो हमारे दो वाले मोदी सरकार सर्व निर्णय घेत असते असं विरोधी पक्ष नेते म्हणतात. पण सरकारने अलीकडील गेलेल्या 3 कृषी कायद्यामुळे कंपन्यांना शेती तसेच उत्पादन प्रक्रिया करणे यातील अडथळे दूर करणे, पाम तेलाच्या घरगुती उत्पादनात वाढ होण्याबरोबरच सरकारच्या गुंतवणुकीचा अदानी कंपनीला फायदा व्हावा म्हणून मोदी सरकारने निर्णय घेतलेला आरोप होऊ शकतो. म्हणून ही नावाजलेल्या ज्या कंपन्या आहेत पाम तेल आयात होते म्हणून देशांतर्गत तेलबियांना भाव मिळत नाही आणि म्हणून त्याची लागवड कमी होत नाही. दुष्टचक्र हे भेदायचे असेल तर त्याचं धाडस मोदी सरकारने दाखवू शकले नाहीत. आता मुस्लिम देशातून होणारी पाम तेलाची जी आयात आहे कमी करण्यासाठी मोदी सरकार पाम लागवड आणि त्यावर प्रक्रिया खूप काही करते असे दाखवून हिंदू मतदाराकडे केवळ प्रतिमा संवर्धन होऊ शकते. म्हणजे पूर्ण पॉलिटिकल डिबेट आर्टिकल आहे की तुम्ही पाम तेलाचं दाखवतायत परंतु ग्राउंड लेवलला भेटतंय काय ऍक्च्युली इतकं, कारण तुम्ही नुसतं मिशन दाखवता आहेत पण ग्राउंड लेवलला त्याची काय ऍक्च्युली काय प्रोसिजर होती ह्याच्यावर टीका केलेली आहे. याच्यामध्ये खाद्यतेलात देश स्वावलंबी व्हावा म्हणून राजीव गांधी सरकारपासून ऑइल मिशन राबवले जात आहे तरी देश याबाबत अजूनही परावलंबीच आहे. उत्तर दिल्लीच्या सीमेवर धरणे धरून शेतकऱ्याने दिले होते आणि 23% हमी किंमत केंद्र सरकार जाहीर करते. त्या सर्वांची खरोखरच हमी किंमत खरेदीत आहे का. त्यात तेलबिया देखील आहेत म्हणजे एमएसपीची जी किंमत आहे मिनिमम सपोर्ट प्राइस त्याच्यात तेलबिया आहेत का. त्याच्यात ऍक्च्युली तेलबिया पण होत्या परंतु आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने घेतले जाणाऱ्या जवस आणि करडीसारख्या तेल पिकांना जाहीर झालेल्या हमी किमती इतक्या त्या वाहून जास्त किमतीने संरक्षण खरोखर मिळाले का. आपण बघू शकतो की गहू तांदूळ या पिकांना एमएसपी भेटते तसं तेलबियांना भेटत नाही. हे एक मुद्दा लेखकाने स्पष्ट केलाय. आपल्याकडे पामच्या 15 एकरच्या नर्सरीमध्ये 80 लाखाचं अनुदान दिलं जातं तर ईशान्येकडील राज्यांना अंदमान निकोबार बेटांना 1 कोटी रुपयाचं अनुदान देऊ केले गेले आहे. ईशान्येकडील काही राज्यातील घेऊ लागलेल्या निवडणुका डोळ्यासमोर येऊन त्यांना एक प्रकारे जास्त म्हणजे पूर्ण पॉलिटिकल आर्टिकल आहे. अच्छा, ह्याच्यामधून आपल्याला काय घ्यायचं की राजीव गांधी यांची सेम पिट्रोडा यांच्या सल्ल्यानुसार एक प्रकारे ऑइल मिशन त्या काळात चालू झालं होतं राजीव गांधीच्या काळात
मात्र नरसिंह सरकारच्या काळात नख लागले आणि राव सरकारने धवल क्रांती करणाऱ्या डॉक्टर कुरियनच्या विनंतीला मान देऊन पाम तेलावरील आयातकार कमी करून खाद्यतेलात त्याची भेसळ करण्याची परवानगी दिल्यामुळे तेलबियाचे भाव पडायला लागले. आता कुरियनची जी क्रांती आहे म्हणजे दुधाचं प्रोडक्शन जास्त त्यामुळे वाढवलं. डॉक्टर कुरियन यांनी तेलबियाची हमी किमतीत खरेदी करून अमूल तर्फे धारा ब्रँडची तेल निर्मिती सुरू केली. पण त्यानंतर जागतिक बाजारात आलेल्या तेलाच्या किमतीत मंदीत धाराचे आर्थिक नुकसान झाले. डॉक्टर कुरियन यांनी तत्कालीन कृषी मंत्री बलराम जाखड यांची भेट घेऊन नुकसान भरपाई मागितली आणि तेलबियाची हमी किमतीची जबाबदारी केंद्र सरकारची आहे या पेचातून तोडगा काढण्यासाठी डॉक्टर कुरियन यांच्यासाठी पाम तेलाचा जो आयात कर आहे 20% खाली आणून खाद्यतेलात पाम तेल मिसळण्याची अनुमती देखील दिली. तेव्हापासून खाद्यतेलात भेसळ करण्याची पाम तेल आयात होऊ लागलं. तोवर कुरियन इतके गौरीकरण झालेले होते की आजही इतका प्रभाव आहे की तेलाचा खेळ बिघडल्याने अपक्षय होणार हे कुणी धुजत नाहीये. म्हणजे जी भेसळ झाली नरसिंहराच्या काळामध्ये कशा पद्धतीने डॉक्टर कुरियन यांना सपोर्ट करण्यासाठी त्यांनी भेसळीला सपोर्ट केलं आणि तेलाच्या ज्या किमती आहेत त्या आमच्या राज्यामध्ये पडल्या असं घोषित केलं. नंतर 1995 मध्ये भारत जागतिक व्यापार संघटनेचा एक प्रकारे म्हणजे WTOचा सदस्य झाला. त्याच्यानंतर सरकारने केलेले जे संरक्षणात्मक बदल होते ते खुले तेल विकण्यावर निर्बंध आणले आणि अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत व्यवस्थित पॅकेजिंग न झाल्याने तेलांवर कारवाई करण्याची तरतूद करण्यात आली. गुजरातच्या बंजारावर आयात पाम तेलात अन्य तेले विविध तेलाचे फ्लेवर मिसळून पॅकेजिंग करणारे कारखाने उभा केले. 1999 मध्ये अदानी विल्मर लिमिटेड नावानं जॉईंट व्हेंचर चालू झालं. तेव्हा पाम तेल मिश्रित तेल संपूर्ण भारतात वितरित होण्याचा किरकोळ पण मजबूत पॅकेजिंग सुविधेमुळे त्याला गती आली. तेलजन्य पाम लागवड पाम फळावर प्रक्रिया करून रिफाईन पाम तेलाच्या निर्मिती उद्योगावर विल्मर बिझनेसची पकड आली. म्हणजे एक प्रकारे कशा पद्धतीने तेल इंडस्ट्रीमध्ये ऑइल इंडस्ट्रीमध्ये कशा पद्धतीने भेसळ होते आयात निर्यात आणि कशा पद्धतीने त्यांना सरकार देखील काही प्रमाणात सपोर्ट करतं हे आर्टिकल त्याच्यावर आहे. आता त्याच्यानंतर सांगितले की पाम तेलाची जी स्पर्धा आहे ती नेहमी क्रूड ऑइलशीच असते आणि कारण युरोपात पाम तेल भट्टी इंधन म्हणजे फर्नेस ऑइल म्हणून वापरतात. क्रूड ऑइलचं भाव पडले की पाम तेलाचीही पडतात. इंडोनेशिया आणि मलेशियामध्ये जंगले कापून पाम शेती केली जाते म्हणून बऱ्याच पर्यावरण उद्योगांना पाम तेलांना नकार दिलाय. हेज फंडनी त्यावर आधारित उद्योगाला पाठ फिरवली आहे. भारताची जी बाजारपेठ आहे त्याची भूमी वापरून मातबर पाम तेल कंपन्या आपला कोसळता धंदा भारत सरकारच्या अनुदानावर जमेल तितका काळ आणखी चालवतील. आजही पाम तेलाच्या किमती तुलनेत कमीच आहेत. वाजपेयी सरकारच्या काळात जास्त होत्या आणि आजच्या त्या मानाने कमी आहेत. रुपयाचे अवमूल्यन झाल्याने पाम तेल महाग वाटत आहे. त्यामुळे त्याची भेसळ महाग झाल्यामुळे देशांतर्गत खाद्यतेल देखील महाग झालेलं आहे. सरकारने पामसाठी सातत्याने इतके करूनही 2030 पर्यंत त्याचं उत्पादन 28 लाख टन पर्यंतच होणार आहे. म्हणून देशाची गरज आहे ती 2.5 कोटी टनची, आयात होणार 1.5 कोटी टनची आणि त्यात ही पाम तेल 2030 पर्यंत मिळणार फक्त 28 लाख टन. यासाठी पामसाठी केलेली तरतूद भुईमूग तेल करडी केली असती तर पुढच्याच वर्षी यावरून जास्त उत्पादन झालेलं असतं आणि गावोगावी तेल घाणीच्या माध्यमातून रोजगार देखील मिळाला असता असं म्हणणं आहे की जी पाम तेलासाठी योजना केली आहे तीच तुम्ही भुईमूग तीळ आणि करडीसाठी पण करा. म्हणजेच आपल्या तेलाचं उत्पादन जे आहे ते दुप्पट होईल. तसेच तेल घाण्याच्या माध्यमातून शुद्ध बिल त्याच्यामुळे काय होईल की रोजगार निर्माण होईल. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की कृषी संशोधक पद्मश्री BV निंबरकर यांचं निधन. पलटणमधील प्रसिद्ध निंबरकर ॲग्रोकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटचे संपादक, जुन्या पिढीतील शेती बियाणे आणि शेळीच्या नव्या संकर जाती यामधील संशोधक पद्मश्री बनबिहारी विष्णू निंबरकर यांचं 90व्या वर्षी निधन झालेलं आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की सरकारी भांडवलांना रिकॅपिटलायझेशन म्हणजे फेड भांडवलीकरणाची कुबड्याची आता गरज नाही असं अर्थमंत्र्यांनी प्रतिपादन केलंय. सलग 5 वर्षाचा तोटा नोंदवणाऱ्या ज्या सार्वजनिक बँक होत्या त्यांना आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये प्रथमतः 31,817 कोटी रुपयाच्या नफ्याची नोंद केली. सुयोग्य सुधारणाची कास धरल्याने बँकेने आर्थिकदृष्ट्या सक्षमता प्राप्त केली असून त्यांना रिकॅपिटलायझेशनची पुढे गरज नाहीये असं प्रतिपादन अर्थमंत्री यांनी केलेलं आहे. नेक्स्ट आपण PIB इम्पॉर्टंट न्यूज कडे वळूया. ट्रान्सपोर्ट इनिशिएटिव्ह फॉर एशिया प्रोजेक्ट. आता हे जे आहे तो कुणाचा आहे? नीती आयोग आणि वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूटने एक जॉईंटली लॉन्च केलेला फॉरम आहे. कशासाठी आहे तर फॉरम वॉज डिकार्बनायझिंग ट्रान्सपोर्ट इन इंडिया ऍज अ पार्ट ऑफ NDC ट्रान्सपोर्ट इनिशिएटिव्ह ऑफ एशिया. म्हणजे ह्याच्यामध्ये की कार्बनचं जे उत्सर्जन आहे ते कमी करण्यासाठी हा प्रोजेक्ट आहे. NDC ट्रान्सपोर्ट इनिशिएटिव्ह फॉर एशिया हा जो आहे हा जॉईंट प्रोग्राम आहे.
हा जो जॉईंट प्रोग्राम आहे दॅट विल एंगेज चायना, इंडिया, व्हिएतनाम याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. आणि याचा अप्रोच काय आहे की एक प्रकारे कार्बनचं जे उत्सर्जन आहे ते कमी करणं, डिकार्बनाइज करणं, कार्बन विदाऊट ट्रान्सपोर्ट करणं. द प्रोजेक्ट इज अ पार्ट ऑफ इंटरनॅशनल क्लायमेट इनिशिएटिव्हचा पार्ट आहे. आणि याच्यामध्ये नीती आयोग इज इम्प्लिमेंटिंग पार्टनर ऑफ इंडिया कंपोनंट प्रोजेक्ट. आणि भारताकडून नीती आयोग याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेत आहे इम्प्लिमेंट करण्यासाठी प्रोजेक्ट. हा जो प्रोजेक्ट आहे याचं एम काय आहे तर ब्रेकिंग डाऊन पीक ऑफ GHG इमिशन, जो आपला हरितगृह वायू आहे, ग्रीन गॅस एमिशन जे आपलं आहे ट्रान्सपोर्ट सेक्टरचं ते कमी करणं. इनलाईन ऑफ 2 डिग्री आपल्या सेल्सिअस पेक्षा तापमान आपल्याला कमी करायचं आणि आपलं एअर पोल्युशन देखील कमी करायचं. आता हे जे इनिशिएटिव्ह आहेत कशासाठी आपल्याला गरजेचे आहे. इंडिया हॅज अ मॅसिव्ह अँड डायव्हर्स ट्रान्सपोर्ट सेक्टर. त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की CO2 जे इमिशन्स आहेत हे खूप जास्त भारतामध्ये होत आहे आणि 90% जर आपण बघितलं CO2चं इमिशन जे आहे ते ट्रान्सपोर्ट सेक्टर मधूनच होत आहे. त्याच्यामुळे जर आपण अशी कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी जर केली तर निश्चितपणेच आपल्याला कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी मदत होईल. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ई श्रम पोर्टल, नॅशनल डाटाबेस ऑन अनऑर्गनाइज्ड वर्कर. आता ही जे ई श्रम पोर्टल आलेलं आहे ते काढलेलं आहे द युनियन मिनिस्ट्री, जे आपले लेबर आणि एम्प्लॉयमेंटचे आहेत त्यांनी लॉन्च केलेलं आहे ई श्रम पोर्टल. कशासाठी, त्याच्यामध्ये एक डेटाबेस असणारे अनऑर्गनाइज्ड जे लेबर वर्कर्स आहेत त्यांच्यासाठी. द गव्हर्नमेंट एम टू रजिस्टर, याच्यामध्ये रजिस्ट्रेशन होणार आहे 38 करोड अनऑर्गनाइज वर्कर्स, सच ॲज अ कन्स्ट्रक्शन जे लेबर्स आहेत, मायग्रंट लेबर्स आहेत, स्ट्रीट वेंडर जे आहेत, डोमेस्टिक वर्कर आहेत, या सर्वांचं एक प्रकारे याच्यामध्ये नोंद होणार आहे आणि त्यांना एक प्रकारे 12 डिजिटचा युनिक नंबर दिला जाणार आहे. हे कशासाठी त्याची नोंद होणार आहे की ते ज्यांना सरकारच्या ज्या स्कीम्स आहेत, सरकारचे जे बेनिफिट्स आहेत ते डायरेक्टली त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हे पोर्टलची निर्मिती झालेली आहे. आता याच्यामध्ये कशा पद्धतीने होणार आहे तर लेबर मिनिस्ट्री, स्टेट गव्हर्नमेंट, ट्रेड युनियन आणि अवेअरनेस कंपन्या, एक प्रकारे याचा अवेअरनेस जास्तीत जास्त लोकांना माहिती करून दिली जाणार आहे की अशा पद्धतीने आम्ही पोर्टल लॉन्च करत आहे. आणि त्यासाठी टोल फ्री नंबर देखील ठेवलेला आहे, ज्या पण क्वेरीज आहेत, ज्या पण कंप्लेन आहेत वर्करच्या, आणि अशा पद्धतीने एक प्रकारे त्यांना ID देऊन त्याचं रजिस्ट्रेशन करून सोशल स्कीमचं जे बेनिफिट आहे तर डायरेक्ट त्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर होण्यासाठी नंतर मदत होईल. आता याच्यामध्ये प्लेसेस इन न्यूज मध्ये कॉर्बेट टायगर रिझर्व्ह आलेला आहे. आता जिम कॉर्बेट रिझर्व्ह जे आहे त्याच्या उत्तराखंडमध्ये आपण आहे. आणि आता याच्यामध्ये न्यूज का आलेली आहे की दिल्ली हायकोर्ट काय सांगताय की नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी टू कन्सिडर अ रिप्रेझेंटेशन ऑफ पिटिशन टू स्टॉप एलिज्ड इलिगल कन्स्ट्रक्शन ऑफ ब्रिजेस वॉल विदिन टायगर ब्रीडिंग हॅबिटेट ऑफ कॉर्बेट टायगर रिझर्व्ह. म्हणजे याच्यामध्ये दिल्ली हायकोर्टने एक सांगितलेलं आहे की NTCA ला की तुम्ही जे इलिगल कन्स्ट्रक्शन आणि ब्रिजेस वॉल ते होऊ देत आहेत ते बंद करा, होऊ देणं इलिगली. आता आपण बघितलं जिम कॉर्बेट नॅशनल पार्क जे आहे ते सगळ्यात आपलं ओल्डेस्ट नॅशनल पार्क आहे, जे 1936 ला हेले नॅशनल पार्क टू प्रोटेक्ट एंडेंजर बेंगाल टायगर साठी ओळखलं जात होतं. आणि हे कुठं लोकेटेड आहे, इट इज लोकेटेड इन नैनिताल डिस्ट्रिक्ट जे आहे, पौरी गढ़वाल डिस्ट्रिक्ट उत्तराखंड. आणि हे जे जिम कॉर्बेट जे आहे का ब्रिटिशानंतर एक हंटर होता, एक नॅचरलाइज जिम कॉर्बेट जो ब्रिटिशर होता त्याच्या नावाने नंतर ह्याला ओळखलं जाऊ लागलं. नंतर द पार्क वॉज फर्स्ट कम अंडर प्रोजेक्ट टायगर इनिशिएटिव्ह. म्हणजे पहिला जर प्रोजेक्ट कोणता पार्क असेल जे टायगर इनिशिएटिव्हच्या अंतर्गत आलेला असेल तर ते जिम कॉर्बेट नॅशनल पार्क आहे. आणि हे जे आहे इट हॅज सम हिमालयन बेल्ट जिओग्राफिकल इकोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक आहेत. डेन्स्ड मॉइस्ट डिसिड्युअस फॉरेस्ट आहे. फॉरेस्ट कव्हर ऑलमोस्ट 73% पार्कचं आहे, व्हाईल 10% जे आहे ते ग्रासलँडचा एरिया आहे. आणि याच्यामध्ये साल, हल्दू, पीपल, रोहिणी, मँगो ट्रीचा देखील या पार्कमध्ये समावेश आहे. नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी जी आहे ती आपली 2005 ला स्थापन झाली आणि ह्याची जी टायगर फोर्सचं जे रिप्रेझेंटेशन करतं ते आपले प्राईम मिनिस्टर्स करतं. तर याच्यामध्ये वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972 जेव्हा अमेंड झाला 2006 ला, त्याच्या अंतर्गत ही बॉडी नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटीची स्थापना करण्यात आली. आणि ह्या बॉडीचं काम काय की जे इम्प्लिमेंटेशन आहे प्रोजेक्ट टायगर प्लॅनचं, एंडेंजर ज्या टायगरच्या स्पेसीसला वाचवायचं आहे त्याच्या अंतर्गत ही रिस्पॉन्सिबल आहे आणि एक प्रकारे मॅनेजमेंट करण्याचं काम त्याच्या अंतर्गत करते. आणि जो प्रोजेक्ट टायगर आहे तो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि WWF याच्या अंतर्गत चालू झालेला एक प्रोजेक्ट आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे स्वरूप ऑफ सिख होली बुक. आता स्वरूप ऑफ सिख होली बुक मध्ये युनियन मिनिस्टर रिसिव्ड वन ऑफ द स्वरूप ऑफ होली गुरु ग्रंथ साहेब फ्लॉन इन फ्रॉम अफगाणिस्तान. एक स्वरूप होली ग्रंथ गुरु ग्रंथ साहेबचं मिळालेलं आहे
अफगाणिस्तानातून आलेल्या लोकांकडून. स्वरूप इज अ फिजिकल कॉपी ऑफ श्री गुरु ग्रंथ साहेब, ऑल्सो कॉल्ड बीर इन पंजाबी. फिजिकल कॉपी आहे गुरु ग्रंथ साहेबची, आणि एव्हरी बीर हॅज 1430 पेजेस विच आर रेफर्ड टू ॲज अंग. द वर्सेस ऑफ एव्हरी पेज रिमेन सेम. म्हणजे तिचे जे बीर एव्हरी पेजेस जे आहेत त्याला अंग असं म्हटलं जातं. सिख कन्सिडर स्वरूप ऑफ सिख ग्रंथ गुरु साहेब इज अ लिव्हिंग गुरु, ट्रीटेड अटमोस्ट रिस्पेक्ट. म्हणजे जे पुस्तक आहे त्यालाच एक प्रकारचं गुरु त्याच्यामध्ये शिखांमध्ये मानलं जातं. They believe that 10 gurus were same spirit, different bodies, and Guru Granth Sahib is eternal physical spiritual form आहे. आता ह्याच्यामध्ये कंपायलेशन ऑफ श्री गुरु ग्रंथ साहेब जे आहे ह्याचं 5th सिख मास्टर गुरु अर्जुन देवने कंपायलेशन केलं होतं. He is the first beer of Guru Granth Sahib in 1604. He installed at Golden Temple of Amritsar. Later 10th Sikh master जे होते गुरु गोविंद सिंग यांनी त्याच्यामध्ये वर्सेस ऍड केले, आणि 9th मास्टर फादर गुरु तेज बहादूर यांनी त्याच्यामध्ये कंपायलेशन करून सेकंड एडिशन एक प्रकारे सेकंड टाइम त्याला एडिट केलं. इट वॉज इन 1708 गुरु ग्रंथ गोविंद सिंग डिक्लेअर्ड गुरु ग्रंथ साहेब ॲज अ गुरु ऑफ सिक्स असं डिक्लेअर केलं गेलं. याच्यामध्ये गुरु ग्रंथ साहेब हॅज अ कमांडिंग ऑफ ह्यूम्स रिटन बाय 6 सिख गुरुज, 15 सेंस इन्क्लूड भगवान कबीर, भगवत रविदास, चेक फरीद, भगवत नामदेव, 11 भक्त्स अँड 4 सिक्स. आता ह्याच्यामध्ये गुरु ग्रंथ साहेब मध्ये बघा की 6 सिख गुरुनी लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये 15 संतांचं इन्क्लुडेशन त्याच्यामध्ये आहे, आणि याच्यामध्ये 31 रागा देखील आहेत. बघा म्हणजे किती हे बुक जे आहे खरंच एक प्रकारे स्पिरिच्युअल आहे, कारण की किती संतांनी 15 संत आणि 6 सिख गुरुच्या यांनी लिहिलेलं गेलेलं हे ग्रंथ आहे. आता याच्यामध्ये इन्स्टॉलेशन अँड ट्रान्सपोर्टेशन जे आहे गुरु ग्रंथ साहेबचं, याच्या अंतर्गत काय आहे की एक प्रकारे स्ट्रिक्ट कोड ऑफ कंडक्ट आहे, रहित मर्यादा याला म्हणतात. ॲज अ मार्क ऑफ रिस्पेक्ट फॉर बीर ऑफ गुरु ग्रंथ साहेब कॅरीड ऑन हेड अँड पर्सन वॉक इन बेअर फूट. म्हणजे जेव्हा तुम्ही एक प्रकारे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी आणता तेव्हा तुम्ही बेअर फूट म्हणजे काही पायात नसायला पाहिजे आणि तुम्ही ते डोक्यावर वाहून गेला पाहिजे. वेनेवर डू इट टू सीज बीर ऑफ गुरु ग्रंथ साहेब पासिंग और रिमूव्ह हर शूज ऑन बूज. A ceremonial whisk waved high over Guru Granth Sahib either on move or while reading from. Gurudwara has separate resting place for Sarup called as Sukh Asan Santan or Sachan Khand where Gurus rest at night. म्हणजे त्यांना एक सेपरेट रेस्टिंग प्लेस असतं, त्याला सुख आसन संतन असं म्हणतात. दिस टेक्स प्लेस ऍट द एंड ऑफ डे वेन होली बुक सेरेमनी शट्स अँड रेस्टेड. इन मॉर्निंग स्वरूप इज अगेन इन्स्टॉल्ड सेरेमनी कॉल्ड प्रकाश. Many tourists specially come to watch Prakash and Sukha Asan ceremony for Guru Granth Sahib at Golden Temple. प्रकाश मध्ये त्यांना एक प्रकारे उठवलं जातं आणि रेस्ट मधून त्यांना काढून त्याचे जे त्याला नाव आहे प्रकाश, आणि त्यांना एक प्रकारे जेव्हा रात्रीला झोपवलं जातं त्याला सुख आसन संतान असं म्हणतात. आपण हे गुरु ग्रंथ साहेबची एक प्रकारे माहिती बघितली, त्याचे लेखक बघितले आणि त्याच्यामध्ये किती इन्क्लुडेशन आहे संतांचं हे देखील माहिती मिळवली. आता नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे वाय इंडिया नीड्स NHS लाईक हेल्थ केअर मॉडेल. आता याच्यामध्ये NHS लाईक हेल्थ केअर मॉडेल म्हणजे नॅशनल हेल्थ सर्व्हिस सारखं एक हेल्थ केअर मॉडेल आहे. याच्यामध्ये आपण बघू शकतो की 1% पेक्षा GDP पेक्षा आपण कमी हेल्थ केअरवर खर्च करतो आणि आपण लोएस्ट खर्च करतो जगाच्या मानाने. आणि ब्रिटन एव्हरी इयर ब्रिटन्स लेजेंडरी हेल्थ नेटवर्क जे आहे ते नॅशनल हेल्थ केअर सर्व्हिस आहे. याच्यामध्ये 15 मिलियन पेशंट्स विथ क्रॉनिक एलिमेंट फ्रॅक्शन जे आहे ते एक प्रकारे फॉरेन मॉडेल आहे नॅशनल हेल्थ सर्व्हिसेसचं. आणि याच्यामध्ये आपण ह्याचं कशा पद्धतीने अनुकरण करायला पाहिजे आणि यांनी व्यवस्थित युनायटेड स्टेट किती पद्धतीने खर्च करतो, ब्रिटन 7% ऑफ GDP खर्च करतो, चायना 3% करतो, युनायटेड स्टेट 17% ऑफ GDP त्यांच्या हेल्थ एक्सपेन्सेसवर खर्च करतात हे सांगितलेलं आहे. आणि आपल्या GDPचा खर्च आपल्या हेल्थ वाढवायला हवा. आणि एक प्रकारे हॉस्पिटलमध्ये अब्सेंटी स्टाफ आहे किंवा क्रॉनिकली वर्क आहे, हे पण कुठेतरी पद्धतीने हा प्रश्न आपण सोडवायला पाहिजे. आणि इन्फ्रास्ट्रक्चरची बॉटलनेक आहेत आणि ह्युमन रिसोर्सची जी डेफिशियन्सी आहे ती पण देखील आपण मिटवायला पाहिजे. आता याच्यामध्ये नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की आर्टिक कॉपरेशन थ्रू क्लायमेट चेंज. आता हे ज्यामध्ये आहे हे आर्टिक कॉपरेशन थ्रू क्लायमेट चेंज जे आहे, तर याच्यामध्ये आपण बघू शकतो की आर्टिक रिजनवर जो आपला खंड आहे आर्टिक त्याच्यावर कशा पद्धतीने क्लायमेट चेंज इश्यू आहे आणि क्लायमेट चेंजमुळे तिथे जी मेल्टिंग चालू आहे तर ती एक प्रकारे कशी ऍड्रेस करता येईल आर्टिक कॉन्सेप्टच्या थ्रू एक प्रकारे सांगायचं आहे. द करंट जिओ पॉलिटिकल सिनारो जो आहे आर्टिकचा त्याच्यामध्ये UN रशियाचं स्पॅट आहे
ग्रोईंग टेन्शन बिटवीन नाटो अँड रशिया, आर्टिक रिजनवर जिओपॉलिटिकल टेन्शन आहे बाय द एंड ऑफ कोल्ड वॉर हे होतं. आणि नंतर जिओपॉलिटिकल टेन्शन जे होतं सिक्युरिटी कन्सर्नचं आर्टिकचं होतं. आणि नंतर एक प्रकारे हार्मोनी मेन्शन त्याचे हार्मोनी इस्टॅब्लिश केली गेली. आता जे त्यांचे आहेत युएस अँड रशियाचं कुठंतरी तिथे टेन्शन कमी झालेलं दिसते आर्टिक रिजनमध्ये. आता याच्यामध्ये आता चायनाचा इंटरेस्ट आर्टिक मध्ये वाढत आहे. आता व्हेरियस जे प्रोजेक्ट्स आहेत चायनाचे तो तिथे नियर आर्टिक स्टेटमध्ये एंगेज झालेला आहे व्हेरियस प्रोजेक्ट करण्यासाठी. द इम्पॉर्टन्स ऑफ आर्टिक रिजन फॉर चायना मोस्टली स्टेम फॉर एनर्जी सिक्युरिटी इश्यू नीड टू डायव्हर्सिफाय शिपिंग लेन्स. आता याच्यामध्ये चायना आर्टिकवर फोकस का करत आहे? ट्रान्सपोर्ट रूट जे आहे चायना टू युरोपचे आर्टिक नॉट ओनली मच शॉर्टर बट फ्री फ्रॉम चॅलेंजेस असोसिएटेड विथ मलाका स्ट्रेट अँड साऊथ चायना सी. Later case, China will continue facing backslash for many association South Asian nation members supported by US force and Quad. आता याच्यामध्ये इम्पॅक्ट ऑफ क्लायमेट चेंज काय झालेला आहे? आर्टिक वॉर्निंग नियरली ट्वाइस एज अ फास्ट ऑफ रेस्ट ऑफ द प्लॅनिंग आणि कॉन्सिक्युटिव्ह रेका ब्रेकिंग वॉर्म इयर सिन्स 2014. आता याच्यामध्ये आपण बघू शकतो की कशा पद्धतीने मेल्टिंग चालू आहे आईसची तिथे. आणि आर्टिक कौन्सिल बद्दल पण सांगितलं आहे की एक ऍडवायझरी बॉडी आहे की नेशनमध्ये जो कॉपरेशन आहे विविध नेशनमध्ये ते प्रोव्हाइड करण्यासाठी एक प्रकारची कॉपरेशनची बॉडी आहे. आणि इंडिजिनियस ग्रुप आहे त्याच्यामध्ये ओटवा डिक्लेरेशन जर कशा संबंधित असेल तर ते आर्टिक कौन्सिलशी संबंधित आहे. आणि तिथे सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि एन्व्हायरमेंट प्रोटेक्शनसाठी ही आर्टिक कौन्सिलची इस्टॅब्लिशमेंट केली होती. आणि याच्यामध्ये आर्टिक कौन्सिलमध्ये 8 आर्टिक स्टेट्स आहेत: कॅनडा, डेन्मार्क, फिनलँड, आइसलँड, नॉर्वे, रशिया, स्वीडन, युनायटेड स्टेट. आणि 6 ऑब्झर्व्हर स्टेटसमध्ये चायना, जपान, इंडिया, इटली, साऊथ कोरिया आणि सिंगापूर या देशांचा समावेश होतो. अशा पद्धतीने आपण आर्टिक कौन्सिल काय आहे, आताचे इश्यूज काय आहेत हे आपण बघितलं. ओके फ्रेंड्स, आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्या. चला तर मग उद्याच्या न्यूज पेपरमध्ये भेटूया. तोपर्यंत स्टे सेफ ॲट युअर होम. थँक्यू सो मच फॉर लिसनिंग माय लेक्चर. प्लीज डू लाईक, सबस्क्राईब टू माय चॅनल.